हाय गाइज. सो आज आपला टॉपिक काय आहे? MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH काउन्सिलिंग कधी संपणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण काय पाहणार आहोत? 15% ऑल इंडिया कोटा MCCचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टाइम टेबल आलेला आहे. त्यासोबत 85% देखील टाइम टेबल आलेला आहे स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंडसाठी MBBS आणि BDS साठी. म्हणजेच काउन्सिलिंग ही साधारणतः 10 जानेवारी 2026 ला संपणार आहे. ती कशी हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे. यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. इलिजिबल क्रायटेरिया हा खाली येऊ शकतो. ॲज वेल ॲज BMSचं एक नवीन कॉलेज आलेलं आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हे कॉलेज देखील ॲड होऊ शकतं. ह्याची चॉईस फिलिंग देखील आपण करू शकतो आणि हे सर्व प्रोसेस काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत. यानंतर आपण काय पाहणार आहोत? BMS प्रायव्हेटचा स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहणार आहोत. यामध्ये ऑल इंडिया रँक मी तुम्हाला सांगणार आहे, तीच महत्वाची आहे. स्कोरवरती तुम्ही कट ऑफ जज नाही करू शकत, त्याच्यामुळे ऑल इंडिया रँक खूप महत्वाची आहे. हे तुम्हाला मी शेवटी सांगेल की का महत्वाची आहे. लक्षात, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? MBBS, BDS, BMS, BHMS, BPTH ऑल काउन्सिलिंग कधी संपणार आहे? 10 जानेवारी 2026 ला. का ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर इलिजिबल क्रायटेरिया डाऊन होणार पॉसिबल आहे का? हा, होऊ शकतो. कशामुळे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर BMS ला नॉट इलिजिबल असलेले विद्यार्थी बॅकअपला काय करायचं आहे त्यांनी, हे देखील मी तुम्हाला सांगेल. आणि यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत? BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4 चा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ आलेला आहे आपण हे देखील पाहणार आहोत. लक्षात, आता वन बाय वन डिस्कस करू. म्हणजे 4 टॉपिक आज डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाइस, पहिला टॉपिक आहे MBBS, BDS, BSc नर्सिंग, MCC ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा MBBS, BDS UG स्टेट शेड्यूल आलेला आहे, आपण तो पाहणार आहोत. ओके, हा शेड्यूल आहे स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड आणि राऊंड ऑफ 5 काउन्सिलिंगचा, आपण तो पाहणार आहोत. ओके, सो गाइस, पहिल्यांदा पहा स्पेशल स्टे वॅकन्सीचा. सो गाइस, MCC 15% ऑल इंडिया कोटा, MBBS, BDS, BSc नर्सिंग 18 डिसेंबर ते 13 डिसेंबरच्या आत आहे. सुरू झालेली आहे बरं का 15% ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग. लक्षात, किती? 23 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. ओके, यानंतर नोट पहा गाईज, इट्स अ सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग. गाईज, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग आहे. या ठिकाणी MBBSच्या, BDSच्या आणि BSc नर्सिंगच्या जागा राहिलेल्या आहेत आणि स्टेटपेक्षा कट ऑफ जास्त राहतो बरं का या ठिकाणी. त्यामुळे जे विद्यार्थी 280, 240 असे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी विचार करू नये, कारण की हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, नॉट अ प्रायव्हेट. लक्षात, समजलं? यानंतर पुढचं पहा गाईज, 85% स्टेट कोटा MBBS, BDS साठी 20 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025च्या आत स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड होऊ शकतो 85%चा. रिझन काय आहे ते देखील सांगेल तुम्हाला. सो गाइस, या ठिकाणी पहा, MBBSच्या एक साधारणतः IQने सीट्स राहिले असतील, राहू शकतात, त्या सीट्स राहू शकतात. ओके, पण या ठिकाणी BDS प्रायव्हेटच्या खूप विद्यार्थ्यांनी सीट सोडलेल्या आहेत. खूप विद्यार्थ्यांनी सीट सोडलेल्या आहेत. लाईक 2400 विद्यार्थ्यांपैकी साधारणतः 500-600 विद्यार्थ्यांनी सीट सोडल्या असतील, असू शकतात. त्यामुळे आहे ना, हा पुढचा राऊंड आपला होऊ शकतो या डेटमध्ये. लवकरच अपडेट येईलच, आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. पण 15% ऑल इंडिया कोट्यासोबत याचा देखील टाइम टेबल आलेला आहे. त्यामुळे आहे ना, हा टाइम टेबल खरा राहू शकतो बरं का. आता समजलं तुम्हाला? समजलं? आता आपण स्टेप बाय स्टेप पुढचा पाहू. ओके, सो गाइस, यामध्ये पहा पुढचं MCC 15% ऑल इंडिया कोटा 1 जानेवारी. आता हा राऊंड ऑफ 5 काउन्सिलिंग आहे. ओके, या ठिकाणी 1 जानेवारी ते 3 जानेवारी आहे 15% ऑल इंडिया कोट्याचा राऊंड पुढचा. यामध्ये जर आणखी जागा शिल्लक राहिल्या तर, आणि ॲज वेल ॲज 85%चा देखील सेम आहे 1 जानेवारी ते 3 जानेवारी 2026. ही आहे MCC 15% ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंगचा शेड्यूल, ॲज वेल ॲज 15% आणि 85% दोघांचा पण. ओके, यामध्ये पहा, सो गाइज, हा आहे आलेला 15% आणि 85%चा शेड्यूल आहे 2025 आणि 2026 साठी. 10 तारखेला 10 जानेवारी 2026 ला आपली एंडिंग डेट सांगितलेली आहे 15% ऑल इंडिया कोट्याच्या नोटीसमध्ये. आता बघू, हे राहू शकतं बरं का काहीच, कारण की 2024 ला देखील जानेवारीमध्येच काउन्सिलिंग संपली होती. लक्षात, समजलं? सो गाइस, यामध्ये दुसरं पहा, इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार का? चान्सेस आहेत. आला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीट भेटेल का, हे देखील पाहणार आहोत. यानंतर जर तुम्हाला नाही करायचं रिपीट, तर बॅकअपला काय ठेवायचं आपण हे देखील पाहणार आहोत. लक्षात, दुसरा टॉपिक. ओके, सो गाइस, यामध्ये पहा, सो गाइस, शेड्यूल प्रमाणे जर राहिलं, शेड्यूल प्रमाणे असा शेड्यूल राहिला आपला, तर इलिजिबल क्रायटेरिया हा 100% खाली यायचे चान्सेस आहेत. हा जर शेड्यूल राहिला तर 100% इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार चान्सेस आहेत, कारण की कोर्टामध्ये देखील केस गेलेली आहे
लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होणार नाही बरं का गाईज. इलिजिबल क्रायटेरिया जर खाली आला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सीट भेटणार नाही. रिझन काय आहे, महाराष्ट्रामध्ये एक जास्त सीट राहिल्या नाहीत आणि आता पण राहू पण शकत नाही. त्याच्यामुळे इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर विद्यार्थ्याला काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर बॅकअपला विद्यार्थ्याला कर्नाटका BMS, UP, MP किंवा अदर स्टेट, तुमचं दॅट सीट तुम्हाला जे पाहिजे ते स्टेट तुम्ही घेऊ शकतात BMS साठी. लक्षात, हा तुमचा बॅकअप प्लॅन पाहिजे जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल. काही 4च महिने राहिलेले आहेत, तुमच्या हिशोबाने तुम्हाला रिपीट करायचं असेल करा, आता 20-25 लाख घालून BMS घेऊन टाका, तुमची इच्छा. लक्षात समजलं. सो गाईज यानंतर तिसरा टॉपिक पहा, BMS BHMS चे वॅकन्सी राऊंड 5 होणार, चान्सेस आहेत 5 व्हायचे. कारण काय, नवीन कॉलेज येणार, म्हणजे ओल्ड कॉलेज आहे पण ते येणार आहे. आणि गेल्या वेळेस एक कॉलेज आल्यामुळे 4था राऊंड कंडक्ट झाला, तर हे कॉलेज जर ऍड झाले तर 5वा राऊंड स्टे वॅकन्सी राऊंड होणार. लक्षात समजलं. सो गाईज यामध्ये पहा, BMS BHMS IQ सीट्स राहणार आहेत, राहिलेले आहेत बरं का. आता BMS BHMS च्या IQच्या जागा राहिलेल्या आहेत स्टे वॅकन्सी राऊंड 4ला विद्यार्थ्यांनी घेतले नाहीत, ऍडमिशन कॅन्सल केलेले आहेत. आणि माऊलीच्या देखील तशाच राहिलेल्या आहेत आणि BHMS च्या देखील IQच्या जागा राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे 5वा राऊंड कंडक्ट होण्याचे 100% चान्सेस आहेत आणि 100% होईल पण पुढच्या 1-2 दिवसामध्ये समजेलच तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं पहा, 3271 हे ओल्ड कॉलेज आहे, आलं नव्हतं पण हे आज एक साधारणतः 7च्या नंतर याला परमिशन भेटलेली आहे. 19/12/2025 संध्याकाळी 5 ते 7 नंतर या कॉलेजला परमिशन भेटलेली आहे. 3271 कॉलेजचा कोड आहे डॉक्टर आर्यन लाहोटी आयुर्वेदिक कॉलेज, जी की जुनं कॉलेज आहे. हे ऍड होऊ शकते, ह्याचे चान्सेस आहेत बरं का. स्टे वॅकन्सी राऊंड 5 ला व्हायचे. या ठिकाणी 60 सीट्स आहेत. 51 जागा मेरिट प्रमाणे लागतील आणि 9 जागा IQ प्रमाणे लागतील. लक्षात समजलं. आता कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील, काय अपडेट राहील ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला, हे कॉलेज आल्यानंतर. ओके समजलं. यानंतर पुढचा पहा गाईज, ओनली 1 कॉलेज ऍड चॉईस फिलिंग. आता जर चॉईस फिलिंग सुरू झाली तर एकच कॉलेज ऍड करू शकतात, जसं नॅशनलचं कॉलेज ऍड केलेलं आहे. सिंपल. ओके, तर स्टार्ट होऊ शकते, त्याच्यामुळे आहे ना बघू आपण परत चॉईस फिलिंग आपली सुरू होऊ शकते. जर चॉईस फिलिंग सुरू झाली तर तुम्ही BHMS देखील ऍड करू शकतात बरं का. ओके लक्षात. यानंतर सगळ्यात शेवटचा टॉपिक पहा गाईज, BMS प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड 4चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे, ऑल इंडिया रँक वाईज पाहणार आहोत बरं का. 2025 साठी ऑल इंडिया रँक खूप मेन आहे, ते का तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल. ओके, सो गाईज यामध्ये पहा कट ऑफ. ओपन साठी 5,13,790 या ऑल इंडिया रँक वरती BMS प्रायव्हेटचं कॉलेज गेलेलं आहे. यानंतर SC कॅटेगरी 5,16,776 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे. ST कॅटेगरी 6,88,744 या ऑल इंडिया रँक वरती BMS प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. यानंतर VJ कॅटेगरी 5,14,628 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर NT1 5,17,095 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला BMS प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे. NT2 5,14,027 या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलेलं आहे. NT3 5,23,950 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे. OBC 5,19,380 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. पण या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली आहे आणि ऑल इंडिया कोट्याची सीट भेटलेली आहे. ओके, SCBC 5,21,972 या ऑल इंडिया रँक वरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे. ओके, सो गाईज NT2 ला मुलीची जागा आहे, NT1 ला मुलीला सीट भेटलेली आहे आणि ST ला मुलीला सीट भेटलेली आहे. ST ला बुलढाण्याचं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि बाकीच्या ज्या सर्व कॅटेगरी आहेत, नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जी की नवीन आलेलं आहे, हे कॉलेज त्या बाकीच्या सर्व कॅटेगरीला अलॉट झालेलं आहे. लक्षात समजलं तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही इन्क्वायरी असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. इन केस जर कॉल उचलण्यात येत नसेल तर मेसेज करा, सर कॉल करा म्हणून बोलायचं आहे, तर मी तुम्हाला कॉल रिटर्न करेल. ओके लक्षात. आणि इन केस जर ह्याच्यामध्ये काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये 100% विचारा, कारण की स्टे वॅकन्सी राऊंड 5 जर होत असेल तर तुमचे चान्सेस आहेत लागायचे. टोटली 51 विद्यार्थी मेरिट बेसवरती लागू शकतात BMS प्रायव्हेटला. तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की पुढचे काही अपडेट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. आपली काउन्सिलिंग साधारणतः 10 जानेवारी पर्यंत तरी चालेल. लक्षात समज तुम्हाला. यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.